अगदी या संदर्भात आपण पाहतोय शिक्षेला स्थगिती नसल्यानं त्यांची आमदारकी जाणार आहे। या संदर्भात जे याचिकाकर्ता त्यांचे वकील होते आशुतोष राठोड त्यांनी देखील न्यूज 18 लोकमतला माहिती दिली की ते या निर्णयाचं स्वागत करतायत। हायकोर्टाचा जो निकाल आलेला आहे तो निर्णय त्यांना मान्य आहे। राहुल झोरी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत। राहुल, आता नेमका जो संपूर्ण जो काही खेळ आहे तो आमदारकी संदर्भातला आहे। आता आमदारकी रद्द होण्याची प्रक्रिया किती लवकर सुरू होईल किंवा त्याला वेग येईल का, काय याबाबत माहिती? आता खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की एक बाजू माजी मंत्री झाले, माजी आमदार माणिकराव कोकाटे कधी होणार, सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये वारंवार येतोय। अर्थातच हायकोर्टाच्या निकालाची प्रत ही कधीपर्यंत राहुल नार्वेकर यांच्याकडे पोहोचते, जे की विधानसभा अध्यक्ष आहेत, आणि त्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दरम्यान राहुल नार्वेकर जे की विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांना माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार जरी असला तरी देखील कोर्टात जर अशा पद्धतीनं कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा मुंबई हायकोर्ट यामध्ये हस्तक्षेप करतंय का? कारण जर पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाकडे एखाद्या याचिकाकर्ता किंवा प्रतियाचिकाकर्ता जर आला आणि त्यांनी परत एकदा कोर्टात मागणी केली की त्यांची आमदारकी कधीपर्यंत रद्द होणार याबाबतचा निर्णय टाइम बाउंड जर ठरला तर मात्र ही लवकरात लवकर होऊ शकतं। सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टानं सूचना करताना किंवा खरं तर सूचना म्हणण्याऐवजी कोर्टाचे निर्देश देखील त्याला आपल्याला म्हणावं लागेल, राहुल नार्वेकर यांना हा संपूर्ण निकालाची प्रत पाठवली जाईल आणि ज्या पद्धतीनं विधिमंडळाचा कायदेमंडळाचा एक सभासद म्हणून एक प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणेची फसवणूक माणिकराव कोकाटेने केली आहे, 2 वर्षांची शिक्षा त्यांच्यावर लागलेली आहे, त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि हे सगळं होत असताना जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेताना किंवा त्यांची आमदारकी रद्द करताना काहीच मागे हटत असतील तर मात्र त्यांना देखील कोर्ट आपल्या पद्धतीनं निर्देश देऊ शकतं आणि त्यामुळे अर्थात यामध्ये सुमोटो म्हणून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून काय भूमिका घेतात हे आधी पाहावं लागेल। सध्या सगळ्यात मोठी आणि महत्वाची निर्णय प्रक्रिया जी आहे किंवा वाट जी आपण बघतोय अर्थातच कोर्टाच्या आदेशाची प्रत राहुल नार्वेकर यांच्या हाती कधी पोहोचते एवढंच बघावं लागेल। आता थोड्या वेळ आधी ज्यावेळेला वैद्यकीय मेडिकल कंडिशन बाबत जी काही सगळी घडामोड सुरू होती माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली, त्यातून एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली, ती आपण दोघांनी चर्चेमार्फत देखील प्रेक्षकांपुढे मांडली, ती म्हणजे जो डिले गेम सुरू होता वैद्यकीय उपचाराबाबतचा, तो डिले गेम आता पुढे इकडे कारवाई करण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्याकडून होणं अपेक्षित नाहीये। त्याबाबत काय वाटतं? नाही, खरं तर आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संबंधित सगळी प्रक्रिया ज्या पद्धतीनं सुरू होती, संबंधित सगळी कायदेशीर ज्या गोष्टी सुरू होत्या, आता या सगळ्या गोष्टीवर कोर्टाचं देखील तितकंच लक्ष असणार आहे। हा मुद्दा खूप महत्वाचा आहे। आपल्यासोबत परत एकदा सुष्मिता बदाने पाटील आपल्या प्रतिनिधी आहेत। ज्या पद्धतीने आपण बघतोय की दिलासा मिळालाय, तात्पुरता दिलासा आहे, पण आता जो शेवटचा निर्णय महत्वाचा आहे आमदारकीच्या बाबतीत, जर समजा याला परत एकदा त्याच कायद्याच्या बाजू किंवा ह्याच्यात काही राहिलेलं नाही, डिले गेम जर खेळला गेला तर मात्र कोर्ट काय भूमिका येऊ शकतं, काय वाटतं एकंदरीत कोर्टाचा संपूर्ण औरा जर बघितला आजचा, बेंचचं नेमकं म्हणणं काय? बेंचने 1-2 मुद्दे महत्वाचे मांडलेले आहेत। पहिल्यांदा म्हणजे वारंवार सरकारी यंत्रणांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला हे बेंचनं म्हटलेलं आहे। हे युक्तिवादादरम्यान सुद्धा अधोरेखित झालं। फायनल जजमेंटमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळू शकेल। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कायद्याचं पालन करत असताना सरकारी पातळीवरती वारंवार हयगय करण्यात आली। त्यामध्ये सभापती असताना स्वतः माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा हस्तक्षेप केला होता का, अशा पद्धतीची विचारणा करण्यात आली। तब्बल 5 वेळा आमदार राहिलेले माणिकराव कोकाटे, त्यांच्याकडे मिनिस्ट्री होती आणि अशा व्यक्तीकडनं जर असा गुन्हा होत असेल, सर्वसामान्यांची ही फसवणूक असल्याचं सुद्धा कोर्टानं स्पष्ट म्हटलेलं आहे। राहिला मुद्दा आमदारकीचा, तर 5 वेळा जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला नियम आणि कायदे माहिती आहेत, तुम्ही तुमच्या वतीनं राजीनामा दिला आहे की नाही याची सुद्धा मागणी किंवा याची सुद्धा विचारणा जी आहे मंत्रिपदाबाबतची ही थेट करण्यात आली। त्यावेळेला अनिकेत निकम यांनी एक मुद्दा उपस्थित केला की माणिकराव कोकाटे यांची प्रकृती ठीक नाहीये, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथं
ते सहकार्य करतायत आणि सहकार्याची भूमिका कायम राहणार आहे अशाही पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे त्यांचं कॅबिनेट मंत्रीपद तर गेलेलं आहेच, पण पुढचा मुद्दा आता राहणार आहे अध्यक्षांचं थेट हस्तक्षेप होणं आणि त्यानंतर कारवाई होणं, कारण सध्याच्या घडीला अटक ही टळलेली आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच निमित्तानं मी परत एकदा उल्लेख करतोय की माणिकराव कोकाटे 5 टर्मचे आमदार, ज्या कायदे मंडळाचे खरं तर विधिमंडळाऐवजी मी कायदे मंडळ असा उल्लेख करतो, 5 टर्म आमदार राहिलेल्या कायदे मंडळाच्या एका प्रतिनिधीनं ज्यावेळेस शासकीय यंत्रणेची फसवणूक केली, ज्यावेळेस जनतेची फसवणूक केली, त्यावेळी मात्र हा सर्वसामान्य गुन्हा राहत नाही. त्याच कायदे मंडळानं ज्या पद्धतीनं हायकोर्टानं सुनावले, त्याच कायदे मंडळानं आता निर्णय करायचा आहे की त्यांची आमदारकी ठेवायची की नाही. आणि जर ह्या आमदारकीला अशाच पद्धतीनं कायम केलं गेलं तर मात्र पुन्हा एकदा मुंबई हायकोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकतं आणि सूचना म्हणण्याऐवजी मुंबई हायकोर्टानं राहुल नार्वेकर जे की विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना निर्देश दिलेत असं जरी म्हणलं आपण तरी गैर राहणार नाही, कारण या संपूर्ण यंत्रणेवर, संपूर्ण प्रक्रियेवर कायदे मंडळाचं पालन जर झालं नाही तर मात्र त्यावर जे आहे ते अर्थातच याच सगळ्या बाबतीत मुंबई हायकोर्ट हस्तक्षेप करणं हे जवळपास निश्चित मानलं जाते. राहुल, आता जी सुरू होती सध्या धडपड ती म्हणजे की जामीन मिळावा, अटक टळावी त्यासाठी, आणि कोर्टाने तसा आदेश दिलेला आहे. त्यानंतर आता जामीन मिळाला, त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात जाणार असं त्यांच्या वकिलांनी म्हटलंय. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं. त्यासाठी त्यांच्या आमदारकी डिले बाबतचा जो काही घडामोड आपल्याला पाहायला मिळू शकते का, त्याबाबतची काय शक्यता आहे? खरं तर विधान कोर्टाच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी आणि कोर्टात झालेल्या सगळ्या सुनावणीच्या गोष्टी या दोन खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आता या निमित्ताने तरी घ्याव्या लागतील. सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टाच्या बाहेर काय काय घडलंय याची दखल कोर्टानं घेतलीय. मुळात कोर्टाची दिशाभूल केली गेली, कोर्टाला चुकीची कारणं दिली गेली, कोर्टाला सगळ्यात महत्वाचं नाशिक कोर्टाने याचा उल्लेख केला आणि म्हणूनच अटक वॉरंट देखील काढलं गेलं होतं. आणि त्यामुळं आता जो सुप्रीम कोर्टात जाण्याचा मुद्दा आहे, न्यायालयीन प्रक्रिया चालू राहील, न्यायालयीन प्रक्रियेबद्दल कुणी काही बोलणार नाही किंवा त्याच्यामध्ये कुणी हस्तक्षेप देखील करणार नाही. मात्र दुसऱ्या बाजूला एखादा व्यक्ती, सामान्य व्यक्ती नाहीये, तो लोकप्रतिनिधी आहे, कायदे मंडळाचा, विधिमंडळाचा सदस्य आहे, जो 5 टर्म आमदार राहिलेला आहे, मंत्री राहिलेला आहे, आणि त्यामुळं त्यांची शिक्षा कायम आहे. काही झालं तरी सुप्रीम कोर्टात जा, अजून कुठेही जा, शिक्षा कायम असताना त्यांची आमदारकी कायम राहू शकत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य, आणि त्यामुळे डिले गेम आता चालणार नाही. दुसऱ्या बाजूला त्यांना जामीन मिळाला जरी असला तरी तो फक्त आणि फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातनं आणि ते अँजिओप्लास्टी झालेली असल्याचे सबळ पुरावे जे की कोर्टाला पटतील, मान्य होतील, असे पुरावे कोर्टात देखील दिले गेलेले आहेत. इतकंच नाही, जर जामीन दिला गेला असला तरी या सगळ्या गोष्टी संविधानिकरित्या मेडिकल ग्राउंडवर या सगळ्या सिद्ध कराव्या लागतील आणि याचा देखील पूर्ण पुरावा जो आहे तो कोर्टात सादर करावा लागेल. तात्पुरता दिलासा वारंवार ज्यावेळी आपण बोलतोय तो फक्त आणि फक्त मेडिकल ग्राउंडवर मानवतेच्या दृष्टिकोनातून मिळाला आहे. त्यामुळं एका बाजूला जरी बाहेर घडणाऱ्या गोष्टी असतील, तात्पुरता दिलासा असेल, दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात जरी गेलात, तिथं जरी वेळ लागला, तिथं जरी गोष्टी झाल्या, तरी आमदारकी टिकणं मात्र आता जवळपास पूर्ण झालेले की विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ याबद्दलचा निर्णय घेणं हे देखील कोर्टानं सांगितलंय. या संदर्भात आता जर समजा ही शिक्षा स्थगित व्हावी यासाठीच हा संपूर्ण युक्तिवाद सुरू होता आणि त्या संदर्भातली याचिका होती. आता पुढच्या वरच्या कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, तिथेही मागणी तीच असेल की या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी. आणि जर सुप्रीम कोर्टामध्ये या शिक्षेला स्थगिती देण्यात आली तर पुढची कायदे प्रक्रिया कशा प्रकारे असू शकते? खरं तर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नाशिक कोर्टात काय झालं आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टात काय झालं. आता सुप्रीम कोर्टात काय होऊ शकतं, खरं तर पहिल्या 2 हिअरिंग म्हणजे नाशिक आणि मुंबईमध्ये जे जे घडलं तेच सुप्रीम कोर्टात त्याचा पुढचा टप्पा, तिसरा आणि शेवटचा एक संधी माणिकराव कोकाटे यांना आहे. आपण थेट सुष्मिता भादे यांच्याकडून जाऊयात. मी जसा उल्लेख केला की सुप्रीम कोर्टात काय होऊ शकतं. खरं तर नाशिकमध्ये जे झालं त्याचेच पडसाद मुंबई हायकोर्टात उमटले, कारण कोर्टाची दिशाभूल केली म्हणून वॉरंट देखील निघालं. अशाच पद्धतीने वेळ काढूपणा करायचा त्यांना होता. खरं तर जामीन जरी मिळाला असला तरी फक्त एकच दिलासादायक गोष्ट माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत घडली. या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुला असं वाटतंय का की सुप्रीम कोर्टात इतर कुठली गोष्ट त्यांना दिलासादायक ठरू शकते? खास करून जी मागणी, जी याचिका होईल
शिक्षा रद्द करण्यासंदर्भात होईल? कारण आता इतर गोष्टी तर स्पष्ट झालेल्या आहेत. काय वाटतं सुप्रीम कोर्टात काय घडू शकतं? खरं तर एक महत्वाचा मुद्दा या दरम्यान सगळ्यात समोर आला, म्हणजे ज्या वेळेला हे घर बळकावण्यासाठीचे पुरावे देण्यात आले त्यावेळेला एक गोष्ट नमूद करण्यात आली ती म्हणजे एकटे माणिकराव कोकाटे यांनी घरं घेतली आहेत का, तर नाही, त्यांच्या भावाने सुद्धा याच प्रकरणामध्ये याच स्वरूपातनं घरं घेतलेली आहेत. त्यावेळेला त्यांनी त्यांचं उत्पन्न दाखवताना दाखवलेले पुरावे हे कोर्टासमोर खोटे ठरलेले होते, कारण त्यांच्या वडिलांची असणारी वडिलोपार्जित शेती किंवा त्यामध्ये त्यांचा असणारा हिस्सा या सगळ्या बाबतीत कुठेही स्पष्टता ही कोर्टासमोर देण्यात आली नाही. अगदी नाशिकमध्ये सुद्धा तेच घडलं, मुंबईत सुद्धा तेच घडलं आणि त्यामुळे कोर्टानं पहिल्यांदा तर नाराजी व्यक्त केली. ज्या वेळेला अप्पर बेंचकडे जाणार हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार त्यावेळेला वैद्यकीय ग्राउंडचा पर्याय राहणार नाही तोपर्यंत माणिकराव कोकाटे हे बरे झालेले असतील. त्यामुळे अप्पर बेंचकडनं ज्या वेळेला हा सगळा निर्णय येईल त्यावेळेला मेडिकल ग्राउंड्स नसतील, सबळ पुरावे हे सादर करावे लागतील. कारण पूर्व अनुभव जो आहे कोर्टाचा त्यामध्ये वारंवार चुकीचे डॉक्युमेंट्स देण्याचा सुद्धा आपल्याला पायंडा पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ एक गुन्हा आहे का, तर नाही, या प्रकरणामध्ये त्यांचे कुटुंबीयही दोषी आहेत. सोबतच पिस्तूलचं परवाना मिळवत असताना त्यांनी दिलेले पुरावे हे सुद्धा फेक आहेत. त्यामुळे एकीकडे बनावट डॉक्युमेंटची ही पूर्ण शृंखला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम युक्तिवादादरम्यान नाराजीमधनं सुद्धा आपल्याला कोर्टाच्या नाराजीतनं पाहायला मिळाला. आणि हे सगळं करणं माणिकराव कोकाटेंना शक्य झालं ते केवळ ते 5 टर्म आमदार राहिलेले आहेत, त्यापूर्वी ते सभापती होते. स्थानिक लोकांवरती, स्थानिक अधिकाऱ्यांवरती, प्रशासनावरती त्यांचा दबाव होता आणि त्यातूनच अशा पद्धतीनं कारवाईपासून त्यांचा कायम बचाव होत राहिलेला आहे. खूप महत्वाचा मुद्दा या निमित्तानं सुष्मितानं मांडलाय की जो प्रतिनिधी 5 टर्म विधिमंडळाचा म्हणजे कायदे मंडळाचा प्रतिनिधी आहे, कायदा ज्याला सांभाळायचा होता, जो कायदे बनवतो, त्यानंच अनेक ठिकाणी कसे वेगवेगळ्या पद्धतीनं कायदा मोडला आणि त्याच कायद्याला हाताशी धरत कोर्टाची वारंवार दिशाभूल केली. मग ती नाशिकमध्ये असेल आणि परत मुंबई हायकोर्टात देखील तशाच पद्धतीनं फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. मुद्दा ज्यावेळी येतो सुप्रीम कोर्टात जाण्याचा, हेच पुरावे ह्याच सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देखील मांडल्या जातील आणि एकंदरीत बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झालीये ती परत एकदा सुप्रीम कोर्टात, अर्थात ती त्यांची शेवटची संधी आहे, शेवटचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी ते नक्कीच प्रयत्न करतील की अजून काय वेगळं मांडता येते का. पण मात्र ज्या ग्राउंडवर, ज्या बेसिसवर त्यांची शिक्षा अटळ राहिली तेच ग्राउंड, तेच बेसिस, त्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या जातील. कदाचित एक सामान्य प्रतिनिधी म्हणून एक वेगळी त्यांना संधी मिळाली असती, मात्र कायदे मंडळाचा, विधिमंडळाचा प्रतिनिधी असताना, संपूर्ण कायदा माहीत असताना कायद्याची केलेली फसवणूक हीच मात्र माणिकराव कोकाटे यांची सगळ्यात मोठी अडचण ठरली आहे. राहुल, या संदर्भातले अपडेट वेळोवेळी घेतच राहू. या संदर्भात नवीन एक घडामोड समोर येते ती पाहत